नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, स्पर्धा मित्र अकॅडमी धाराशिव. सध्या चर्चेचा जो विषय आहे, चालू घडामोडीमध्ये सुद्धा या संबंधी आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाईल. सुपर एल निनो, एल निनो, ला निनो ह्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. दरवर्षी हवामानाच्या संबंधित या कन्सेप्टचा अभ्यास आपल्याला चालू घडामोडीमध्ये येतो. एक गोष्ट या ठिकाणी पार्श्वभूमी म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवूयात की भारत हा कृषी प्रधान देश आहे. दरवर्षी भारतामध्ये नैऋत्य मान्सून वारे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाहते. यामुळे भारतामध्ये जवळपास 90% पेक्षा जास्तचा पाऊस पडतो. ठीक आहे. आता सध्या असं म्हटलं जातंय की यावर्षी सुपर एल निनो सक्रिय होणार आहे. भारतामध्ये जे मान्सून वारं वाहतं ते नैऋत्येकडून ईशान्येकडे या दिशेमध्ये वाहतात. याचा अर्थ भारतामध्ये अरबी समुद्रावर म्हणजे कोकणच्या बाजूला अरबी समुद्रावर जास्त हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होतो. कंपॅरेटिव्हली उत्तर भारतामध्ये कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अरबी समुद्राकडून वारे हे उत्तर भारताकडे व्हायला सुरुवात होते. हे वारे जनरली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा एक 10 जूनच्या आसपास ते कोकणच्या किनारपट्टीवर थडकतं आणि पाऊस पडतो. तर सध्या विषय असा आहे की सुपर एल निनो सक्रिय झालेला आहे किंवा होणार आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर ही कन्सेप्ट नेमकी काय? तर एल निनो म्हणजे उष्ण सागरी प्रवाह. ठीक आहे. समुद्रामध्ये जशा जमिनीवर नद्या वाहतात तशा समुद्रामध्ये सुद्धा पाण्याचे प्रवाह असतात. याच्यामधले काही दोन महत्वाचे प्रवाह असे आहेत. याला आपण एक एल निनो आणि दुसरा ला निनो असं म्हणतो. ला निनो म्हणजे थंड प्रवाह आणि एल निनो म्हणजे उष्ण प्रवाह. आता हा उष्ण प्रवाह प्रशांत महासागरामध्ये निर्माण होतो. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो, कारण हा प्रवाह नंतर वाहत वाहत संपूर्ण पृथ्वीवर समुद्रामध्ये तो वाहतो. आता ज्यावेळी हा उष्ण प्रवाह भारताच्या अरबी समुद्राच्या जवळ येईल त्यावेळी आपल्या पावसाळ्यामध्ये अरबी समुद्रावरील हवेचा दाब जो वाढायला हवा होता तो या उष्ण प्रवाहामुळे अरबी समुद्रावरील हवेचा दाब कमी होईल. कंपॅरेटिव्हली उत्तर भारतातील हवेचा दाब हा जास्त असेल. त्यामुळं जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये नैऋत्य मान्सून वारे अरबी समुद्राकडून जमिनीकडे म्हणजे भारताकडे जे व्हायला हवं होतं ते उलट होईल, कारण अरबी समुद्रावरील हवेचा दाब हा एल निनोमुळे कमी झाल्यामुळं हे वारं भारताकडून समुद्राकडे रिटर्न व्हायला सुरुवात होईल. याचा अर्थ भारतातील पाऊस हा माघारी जाईल असं म्हटलं जातंय. आता अशी परिस्थिती नेहमी निर्माण होते, याला आपण एल निनो म्हणतो. एल निनो जर हे टेम्परेचर जनरली 0.5 डिग्री सेल्सिअसने वाढलं तर त्याला एल निनो म्हटलं जातं. पण हे टेम्परेचर जर 0.5 अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर वाढलं तर याला सुपर एल निनो असं म्हटलं जातं. एल निनो प्रत्येकी 3 ते 4 वर्षानंतर उद्भवतो असं म्हटलं जातंय, परंतु सुपर एल निनो हे साधारणतः 10 वर्षाच्या सरासरी 10 वर्षाच्या आसपास उद्भवतो असं म्हटलं जातं. 1996 किंवा 2016 या वर्षी हा सुपर एल निनो आलेला होता. याचा प्रभाव काय होतो? याचा प्रभाव फक्त भारतावरच नाही तर संपूर्ण पृथ्वीवर होतो. निम्म्या पृथ्वीवर किंवा निम्म्या जगामध्ये याचे विपरीत परिणाम असे घडतात. त्या ठिकाणी महापूर यायला सुरुवात होतो आणि निम्म्या पृथ्वीवर हा दुष्काळी भाग निर्माण होतो. पावसाचं प्रमाण अतिशय कमी होतं. त्याच्यामध्ये आशिया खंडामध्ये किंवा भारतामध्ये पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी होतं, कारण नैऋत्य मान्सून वारं हे रिव्हर्समध्ये किंवा रिटर्नमध्ये व्हायला सुरुवात होते. तर असा हा सुपर एल निनो हा सध्या सक्रिय झाल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पिकांचं उत्पादन जवळपास 10 ते 15% घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासारख्या कृषी प्रधान देशावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तर या संबंधी स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न काय असतील तर एल निनो किंवा ला निनो हे कसले प्रवाह आहेत? थंड आहेत का उष्ण आहेत? तर ला निनो हा थंड प्रवाह आहे आणि एल निनो हा उष्ण प्रवाह आहे. एल निनोचा विपरीत परिणाम भारताच्या मान्सूनवर होऊ शकतो. दुसरा प्रश्न, याची निर्मिती कुठे होते?
तर याची निर्मिती ही प्रशांत महासागरामध्ये होते. तिसरा प्रश्न, सागरी प्रवाह म्हणजे काय किंवा त्याची नावं कोणती? ठीक आहे, तर एल निनो आणि ला निनो हे सागरी प्रवाह म्हणजे सागरामध्ये वाहणाऱ्या नद्या आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यांना नद्या का म्हणायचं? कारण जनरली सागराच्या पाण्याच्या तापमानापेक्षा किंवा घनतेपेक्षा या प्रवाहाचं घनता किंवा तापमान हे वेगळं असल्यामुळं या पाण्यापासून वेगळे प्रवाह हे वाहतात. पाण्यामध्येच असतात परंतु नद्याप्रमाणे प्रवाह हे वाहतात. विषुववृत्त ओलांडल्यानंतर ही किंवा विषुववृत्त दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यानंतर या प्रवाहाची दिशा सुद्धा बदलते आणि त्या त्या देशाच्या किनारपट्टीवर जाऊन हे प्रवाह परिणाम करतात. त्यामुळे सध्या हा चालू घडामोडीचा एक टॉपिक आहे ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. थँक्यू.